नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत CTET-बद्दल आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे? चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. अपडेट अशी आहे, उमेदवारांना साठी सूचना. उमेदवारांसाठी दिनांक 26/12/2025 रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यातील खुल्या प्रवर्गातील CTET दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणतेही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट किंवा सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट किंवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी या परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट किंवा सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असला तर उमेदवारांकडे राज्यात अधिवास असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तथापि काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत परंतु अधिवास प्रमाणपत्रे म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट उपलब्ध नाहीत. अशा उमेदवारांनी खालील अ, ब व क मध्ये दर्शविल्याप्रमाणे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा व अतिरिक्त कागदपत्रे यामध्ये प्रत्येकी एक पुरावा एकत्रित PDF करून अपलोड करावा. पहिलं आहे ओळखीचा पुरावा. खालीलपैकी कोणतेही एक: आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार कार्ड. पत्त्याचा पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक: टेलिफोन, गॅस, वीज देयक, मालमत्ता कर इत्यादी गुणयुक्त बिले, बँक पासबुक, रेशन कार्ड, भाडे करार. तिसरं आहे अतिरिक्त कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्यावर जन्म प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्यावरचा शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट नाही म्हणून त्याप्रमाणे स्वप्रमाणपत्र पूर्ण केले असेल मात्र त्यांच्याकडील वरील अ, ब आणि क यामध्ये नमूद केलेल्या कागदपत्राच्या यादीतील प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध असेल अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र म्हणजे सर्टिफाय करून योग्य ती पुरावा अपलोड करूनच स्वप्रमाणपत्र पुन्हा पूर्ण करता येईल याची नोंद घ्यावी. मात्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहिलं. पोर्टलवर नोंदणी. रजिस्ट्रेशन करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र म्हणजे स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक 14/1/2026 पर्यंत मुदतवाढ राहील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर ही होती CTET च्या उमेदवारांसाठी आलेली एक नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करून शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.